नमस्कार शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 3 लाखापर्यंतचे कर्जाचे व्याज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। यामध्ये कोणता जिल्हा समाविष्ट करण्यात आलेला आहे, त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांचे हे व्याज माफ करण्यात येणार आहे, तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता जिल्हा बँकेने 3 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्जाचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे जिल्ह्यातील 1,90,000 शेतकऱ्यांना 72 कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली। केंद्र सरकारने 3 लाख रुपयांपर्यंत पीक कर्जाचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला, परंतु नंतरच्या काळात पुन्हा एक आदेश काढून व्याजासहित कर्ज वसूल करा असे आदेश देण्यात आले। यामुळे शेतकऱ्यांवर मोठा बोजा पडणार होता। परंतु मित्रांनो, या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात 3 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेतले आणि 31 मार्च 2024 पर्यंत त्या कर्जाची पूर्ण परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना व्याजाचा लाभ मिळणार आहे। थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी मात्र हा निर्णय लागू राहणार नाही। पवार यांच्या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा होण्यास मदत होईल असेही त्या ठिकाणी त्यांनी सांगितले। त्यामुळे मित्रांनो, या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची पूर्ण परतफेड केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना या व्याजाचा परतावा मिळणार आहे आणि हे व्याज फक्त जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाच माफ करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।